आज महाप्रसादाला आलो आहे केळशीला, जे महालक्ष्मीच्या मंदिराचे इथे कोण गरीब नाही, इथे कोण श्रीमंत नाही. एकाच छताखाली, एकाच देवीच्या आश्रयाखाली सगळे जेवतात. सगळी मंडळी आले जेवायला. या जेवायला. जेवणात बघा केळीच्या पानात भारतीय बैठक मस्तपैकी, आणि वरती बघा झावल्या, या नारळाच्या याच्या झावल्या प्रॉपर करतात. मंडप पूर्ण हिरवगार, इथं फॅन नाही काय नाही, तरीसुद्धा भर दुपारी आहोत तरीसुद्धा इथे गारवा लागतोय. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळचं स्वागत करतो आपल्या मी कोकणी ऐकल्या मराठी चॅनलमध्ये. कसे आज सगळे मजेत आहात ना? बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटत आहे. कामं ह्या सगळ्या गोष्टीमुळे पॉसिबल शक्य होत नाही. मध्येच एक ब्लॉग केलेला, पण तो कॅमेराची गडबड झाली, कॅमेराच्या सेटिंगमध्ये गडबड झाली. सो सिस्टममध्ये ते सगळं ब्लॉग राहिलाच. ॲडिटमध्ये तो ॲडिट करायचा पण राहिला, आणि शूट पण ते एवढं प्रॉपर आलं नाही, तर तो ब्लॉग टाकलाच नाही. पण आज 10-12 दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हत्या. सो आज फायनली व्हिडिओ अपलोड करतो आहे. सो जातो आज केळशीला. त्याचं खास कारण आहे. सो कारण तुम्हाला समजेलच, काही जणांना समजलं असेल, काही जणांना यूट्यूब टायटल थांबलेन सगळ्यात मधनं समजलं असेल, तरी पण नक्की कमेंट करून सांगा कशासाठी चाललो आहे केळशीला आणि काय असणार आहे. सो आता निघतोय. रातराणी आहे. रातराणी म्हणजे मित्र आहे. सो मित्र आपल्या इथे आहे, तो भेटणार आहे. सो गाडीने जाणार आहे. बाकीचा प्रवास, बाकीच्या मजा मस्ती आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. पनवेलचा हायवे, फालुदा थोडा कोण आला आहे बघा, तोच भाऊ. गाडी यायला टाईम आहे. गाडी अजून आहे वाशीला. आणि फालुदा खावतोय. घेतला आहे मँगो, आणि इकडे केसर पिस्ता. मला रबडी नाही आवडत, रबडी नाही घेतली. आणि गाडी आली. येऊ की नको मी? बसलोय गाडीत, इथे भेटलाय. मागं सीट आहे, पण केबिनमध्ये बसून जायची मजा जोगी. आता अर्धा तासात इकडे हॉटेलला थांबेल गाडी. चला. शुभ सकाळ मंडळी. फ्रेश वगैरे झालो, सकाळी पोचलो 6 वाजता केळशीला, आणि फ्रेश वगैरे झालो, आणि आत्ता जातो आहे केळशी बाजारपेठात. खास इकडे येण्याचं कारण सांगायचं नाही का? त्या भाऊ नमस्कार. खास इकडे येण्याचं कारण काय आपलं? कारण म्हणजे आपल्या गावची यात्रा आहे. आणि आज प्रसाद आहे. आणि उद्या रथोत्सव आहे आपल्या. म्हणजे चैत्र महिन्यामध्ये चैत्र शुद्ध अष्टमी ते चैत्र शुद्ध पौर्णिमेपर्यंत हा सगळा कार्यक्रम असतो. आणि हनुमान जयंतीच्या दिवशी रथोत्सव असतो. 2022ला आलेलो, ह्यावर्षी पुन्हा एकदा आलो आहे. आज महाप्रसादाचा व्हिडिओ असेल, पण सगळे आज खूप अनुभव बघायला भेटणार आहे. जो गेल्या वर्षी डायरेक्ट रथाच्या दिवशी आलेलो, आज इकडं गेला. चला, नमस्कार, राम राम. चला. आणि खास करून आपण केळशीच्या यात्रेला टोप्या बनवलेल्या दाखव. 100 टोप्या आणलेल्या आहेत. आता हे द्यायला जातात तिकडं. घाल ना. जबरदस्त क्वालिटी, A1 क्वालिटी. पुढच्या वर्षी ज्यांनी हे केलंय, मिस केलंय, त्यांनी पुढच्या वर्षी. आम्ही केळशीकर, आणि इकडे श्री महालक्ष्मी प्रसन्न. तुम्ही सुद्धा तुमच्या गावच्या छापू शकता. आपल्या इथे नंबर देतोय. क्वालिटी पण एकदम जबरदस्त आहे. वेळ निघून नाही गेले, अजून मे महिन्याच्या पूजा आहेत. मे महिन्याच्या पूजा, तुमचा गोंधळ, तुम्ही गणपती येणार आहे तर टोप्या छापू शकता. 2 व्हरायटी. गोल्डन आहे. प्रिंट एकदम जबरदस्त आहे. क्वालिटी. आज वाघ चक्क चालत बाजारपेठात फिरत आहेत. गाडीच नाही आहेत. आडे मुंबई सेंट्रल. आता मुंबईला जाते की? अरे आहेत गरीब नंतर रिटर्न. रस्ता बघ एवढीच आहे. कट्टूकर समोरनं आली तर मोठी गाडी, तिला मागं द्यायला लागेल. ती पोचल कधी? संध्याकाळी 6-7ला. तेच नंतर आणतो. आत्ताच खाली आलो जस्ट. हो, प्रसादाला जायचं आहे, पण अजून 1 तास आहे. भूक लागले, राहत नाही. पण केळशीला आल्यावर वडापाव खाल्ल्याशिवाय दिवस जात नाही. वडापाव आहे, समोर भाऊ आहे. ओ दादा, काय म्हणतो, कसं आहे? बस एक मजेत मजेत ना? बरेच दिवसांनी तुला भेटण्याचा योग आला केळशीमध्ये. केळशीला
यात्रेला सगळे येतील ना आता मुंबई पुण्यात व्हिडिओ खूप तुझ्या बघतो पण प्रत्यक्षात भेटण्याचा योग येत नाही. पण महालक्ष्मी रथोत्सवाच्या निमित्ताने कधीतरी एक प्रत्येकाची भेट होते. तो जल्लोष बघायला अनुभवायला खूप मजा आहे. मजा येते. म्हणजे व्हिडिओत तर तुम्ही बघाल पण तुम्ही पुढच्या वर्षी असाल तर नक्कीच तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी रथोत्सव बघायला नक्की या. आता मी सांगतोय आताशी सुरुवात झाली या व्हिडिओमार्फत पण जल्लोष बघायला भेटेल. आज महाप्रसाद आहे देवीचं दर्शन आणि उद्याचा अजून एकदम मोठा जल्लोष रथोत्सवाचा. चला मंडळी आता जातोय महाप्रसादाला महालक्ष्मी मंदिरात. पब्लिक बघतोय जायला पण तेवढाच पब्लिक आहे यायला पण पब्लिक आहे कारण आज महाप्रसादीचा आस्वाद घेण्यासाठी फक्त केळशी गावातूनच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातून पंचक्रोशीतून मुंबई पुण्यातून लोक असतात येतात आणि आता तुम्हाला गर्दी भेटेल बघा दिसेल बघा. आज पण गर्दी उद्या त्याच्याहून जास्त गर्दी उद्या भरपूर गर्दी. महाप्रसाद आज संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत तरी असेलच. पण मी सुद्धा आस्वाद घेणार आहे फर्स्ट टाईम महाप्रसादाचा कारण इथे बोलला मस्त असतो ना. बरोबर सुंदर असतं देवाचा महाप्रसाद घेण्यासाठी गर्दी बघ. हां चला शाळा पण भरली. काका भेटले शिमग्यानंतर काय बरे आहेत ना. मस्त. तुम्ही कसे आहात? मस्त मस्त. सगळ्यांना महालक्ष्मीच्या आणि हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हो. तुम्हाला तुमच्या सर्व यूट्यूबवाल्यांना पण. हो हो बाकी काय बाकी चाललंय बरे आहेत ना. मला प्रसाद आज- नाही जातोय आता किती वाजेपर्यंत असेल. प्रसाद जोपर्यंत पब्लिक संपत नाही तोपर्यंत प्रसाद भाविकांसाठी ओपन असतो. अच्छा लास्ट 4:30-4 हां. पण भाविक संपत नाही तोपर्यंत प्रसाद हा चालूच असतो. पार्किंग बघा फुल पॅक. गर्दी बघा मजबूत. आणि इकडे आहे श्री महालक्ष्मीचं मंदिर. पावसात तर बघाल ना तर अजून धमाल. व्हिडिओ टाकले हां व्हिडिओ टाकले ना आपण. तो रथ आहे तिकडे. काय होय काय अरे पुतळ्या काय बोलतोय बरं आहे ना मस्त. सगळे यात्रेला सगळे गाव बरं. चल थँक्यू लाईन आहे वाटतं भरपूर. चला भाऊसाहेब चप्पल कुठे ठेवायची आपल्या. काय मग बोलो नाही बढिया. लाईनीत उभे राहिलो सगळे उन्हात. ऊन काय एवढं लागत नाही. कालो हो ना मुंबईतनं गोरं होऊन आले आता कालो. उद्या संध्याकाळी इथं तर जब सकाळपासून ना सकाळी 4 वाजल्यापासून नाही 3 वाजल्यापासून 3 वाजता कीर्तन चालू होईल आणि 5-1 वाजता रथ उठेल. ही मजाच माहोल बघायला भेटेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये धमाल भेटेलच. पण आता आज महाप्रसाद आहे. तिकडे लेडीजची लाईन इकडे पुरुषांची लाईन आणि या साईडला आहे रथ. असं सजवतील बघा उद्यासाठी. हा पूर्ण रात्री सजणार ना पूर्ण रथ उचलण्यासाठी सगळेच सज्ज. मज्जा. ए तू पण ना. हो सा हाय हाय. चला मंदिरात आलोय. मंडप बघा इथं वरती कसला आहे पारंपरिक नारळाच्या झावल्याचा ना विणलेला आहे. हे कपड्याचा पण तांदू शकतो पण. हे बघा भारतीय बैठक सिस्टम पानावर. आणि आपण बुफे पद्धत. असं तुम्हाला अनुभवायचं असेल तर इथे यायला लागेल. म्हणजे 2 सिस्टम आहेत ना बुफे सिस्टम पण आहे ना. सिस्टम आणि बसून बसून जायचं तर आपल्याला कुठे बसून टाइम लागते. हे बघा असा दृश्य तुम्हाला कमी ठिकाणी व्हायला भेटेल आजकाल. हे बघ ना सगळं जुनी पद्धत. आतमधली सजावट पण लाईट नाही ना. मग सकाळी ते मेणबत्ती पेटवतात का. दिवे आहेत ना पाण्यावरचे दिवे आहेत. हा गोंधळ इथे होतं का. अच्छा इथे होतं. मग आपल्याला सकाळी उद्या लवकर इथे यायचं आहे. आज आपण बसून महाप्रसाद अनुभवणार. खाली हो 30 माणसं असतील ना तिथे वाड्याला समोर बडं पडेल. तिथेच रांग करू. चालेल. तर किती माणसं असतात जेवायला. आजूबाजूच्या गावातले असतात म्हणजे बरेच.
काय वगैरे तर पान साफ करताय. केळीच्या पानातलं जेवण. काय बोलता? नमस्कार. किती माणसं जेवतात तरी? किती जेवत असतील? 3,000-3,500 केळीच्या पानात. आणि काही आपले बफेची पण सिस्टम. अच्छा, म्हणजे बसून तरी पण भरपूरच. बसून जेवण अनुभवायचं तर वेगळंच. त्यांची पंगत असते ते केळीच्या पानावर असतात. हां, अरे बसूनच एक 3,000-1,000 असतील ना? नाही, बसून एवढे नसतात. बसून आणि बाहेर म्हणजे 2,000 जेवढ्या पंक्ती बसतात तेवढी केळीच्या पानावरती, बाकी सगळे म्हणजे किती वाजेपर्यंत आता? ह्यात एक अजून 4-4:30 पर्यंत चालतं. अच्छा, चल आज केळीच्या पानात खायचं आहे. जेवण वाढायला सुरुवात केलेली आहे. जेवण वाढतात बघा कशात. हा सुपारीच्या ह्याचा इरीचा भांडा आहे. गोड पदार्थ आहे बघा. अजून जुनी पद्धत चालू आहे. चला जेवण आलेलं आहे. इकडे जिलेबी, इकडे बघा चवळी आणि ह्याची कुवरीची आणि मिक्स भाजी येते. भात, डाळ, लोणचं, मिरची, इकडे पुरण आणि हा सार बघायचा आहे. हा आंब्याचा सार आहे. असं म्हणतात इथला महाप्रसाद अप्रतिम असतो. मी पहिल्यांदा खातोय. जगदंबेचा उदय तिकडे आईचा मंदिर आहे आणि त्याच्याच सगळ्या परिसरात या. हा जेवण तुम्ही अनुभवायलाच पाहिजे आणि जेवायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला इथे केळशीमध्ये यायला पाहिजे. आंब्याचं सार मिळतो फर्स्ट टाईम येतो. कोकमाचा सार केलं प्यायला. सुकी भाजी. महाप्रसाद जर पोट भरून असं जेवलेलं आहे. पण आपला अथर्व भाऊ भेटलेला आहे. सध्या रील्सवर यूट्यूबवर धुमाकूळ घालतो आहे आणि शो आहे आता 4 तारखेला षण्मुखानंदला. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. डॅनी भाऊ आणि अथर्व भाऊ. आता रिसेंटली जी रील बघितली ती खतरी होती रे. मॅडनेस, प्युअर मॅडनेस होतं ना ते पण. आणि ते तुम्ही तिकडे जाऊन ते अरे 4 तारखेला शोला ते गाणी काय मॅडनेस, प्युअर मॅडनेस. भारी भारी मस्त. पण आता तू पण इकडतेच मला माहिती नव्हतं. आमच्याच गावची यात्रा आहे. फुल मजा मजा आहे. आणि सो गाववाले भेटलेले आहेत एकाच फ्रेममध्ये. काकासाठी अरे हाय, काकाला हायकर चेंबुडे पण हायकर बघा कसे आहे? पडली. जेवण खूप छान, महाप्रसाद खूप छान, माणसं पण खूप छान भेटली, सगळेच खूप छान भेटली. अनुभव पण खूप छान होता, नवीन अनुभव होता. खूप छान, मस्त वाटलं. जेवण म्हटल्यापेक्षा तो देवीचा प्रसाद होता, महाप्रसाद. सो खास करून ती आंब्याची जो रस काय म्हणतात तर सार, आंब्याचं सार आणि मठ्ठा आणि ती भाजी होती ती चवळी आणि फणसाची कुरी टाकलेली. वा वा वा, अजून जिभेत रेंगाळते. आता 1 वर्ष वाट बघायला लागणार. केळशीतून चालली दापोली एसटी 4:30ची. उद्या या टायमाला इथं असेल ना रे मजा, माहोल या टायमाला. सो आजची व्हिडिओ इथंच थांबवायची वेळ आली, कारण उद्या लवकर सकाळी उठवायचं आहे. सकाळी लवकर 2 वाजता तरी उठायला लागेल. रात्री आंघोळ वगैरे करून 3 वाजता आम्हाला जायचं आहे कीर्तन गोंधळ बघायला ना. गोंधळ आहे ना. हां, कीर्तन गोंधळ बघायला जायचं आहे आणि खूप मस्त असतं. आणि सकाळी मला वाटते 5:30-5:45च्या दरम्यान चंद्रसूर्याच्या साक्षीने रथ उठवतात. ते बघण्यासाठी अविस्मरणीय असा क्षण असतो, तो बघायचा आहे. म्हणजे मी स्वतः अनुभव आणि तुमच्यापर्यंतसुद्धा शेअर करतो. नैवेद्याला मी पहिल्यांदा येतो आहे, पण रथोत्सवाला मी सेकंड टाईम येतो आहे. दापोली तालुक्यातलाच आहे मी, पण दापोली तालुक्यात असून केळशी गावामध्ये जुन्या परंपरा जी जुनी. आज मला जेवणाच्या इथं खूप आवडलं की त्या
काय बोलतो आपण इरीच्या पानातनं जेवण वाढत होते, भाजी वाढत होते किंवा ती काय काय नवीन नवीन व्हरायटी होत्या, जुन्या पद्धती होत्या. चव पण अजून त्यात तीच आहे. अशा जुन्या चालीरीती अजूनसुद्धा आहेत. सो आजची व्हिडिओ इथंच थांबवतो. सो आजची व्हिडिओ खूप इकडचे प्रवास आणि नैवेद्याची होती. कशी वाटली अजून कळवा. तुम्हीसुद्धा मिस करताय का? मिस करत असाल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये तुमचा अनुभव किंवा तुम्ही लहानपणी केलेल्या आठवणी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कदाचित ही व्हिडिओ उद्या अपलोड होईल, म्हणजे रथ असेल त्या दिवशी. सो आजची तारीख आहे 1 तारीख, म्हणजे हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी. सो ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा पट्टा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.